माझं म्हणजे हॉटेल म्हणजे कॅन्टीन होतं, मी कॅन्टीन चालवायचे आणि एक सांगायचं की मी US ला पण मी माझं हॉटेल चालवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता मुंबईपासून US लांब आहे पण उल्वे माझ्यासाठी तेवढंच जवळ आहे, तर मी आता इकडे पण येऊन त्यांच्यासाठी चांगलंच काहीतरी करायचा प्रयत्न आहे माझा. चांगलं आहे की माणसांनी स्वतः स्वयंरोजगारासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण सरकारी नोकऱ्या बँकेच्या नोकऱ्या ह्या मिळणं आता कठीण गोष्ट झालेली आहे आणि प्रायव्हेट कंपन्या पण खूप नोकऱ्या काढतायत, तर त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि मला आनंद आहे की त्यांनी एक बिझनेस चालू केलाय, तिथे अंडर 4-5 लोकांना आरामात नोकरी ते देऊ शकतात. आगामी विधानसभा येत आहेत, पनवेल उरण मधून बरेच जण आपले मनसैनिक इच्छुक आहेत, तर त्या संदर्भात काय नाही, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि साहेब जेव्हा येतील तेव्हा ते ठरवतील की कोणी उभं राहायचं. उरण मध्ये आपण आलेला होता यशस्वी शिंदे यांच्या भेटीला, त्या ठिकाणी आपण आव्हान आपल्या महाराष्ट्र सैनिकांना केले होते. महाराष्ट्र सैनिकांचे पनवेल तालुका अध्यक्ष आपले रामदास पाटील यांनी पनवेल तहसील कार्यालयावरती यशस्वी शिंदे यांच्या संदर्भात एक आंदोलन करण्यात आले होते, त्या संदर्भात काय? पण मला तर त्याला पकडलंय ना, अटक केली आहे ना, त्याला अटक केलेली आहे. दुसरे म्हात्रेंच्या याला पण अटक, गुरुजी त्यांना पण अटक केलेली आहे. आता आमची फक्त एवढंच निवेदन आहे की नुसतं अटक होऊन थांबू नका, 1-2 महिन्यात त्याचा निकाल लागले पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही सांगतो की शक्ती कायदा इम्प्लिमेंट करा की ज्याच्यात फास्ट ट्रॅक वरती तुम्ही ह्या केसेस घेऊ शकता.